मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील निर्देशांक प्रकरणातील आज आपण मूल्य निर्देशांकाची माहिती अभ्यासणार आहोत। मूल्य निर्देशांक हा साध्या निर्देशांकातील तिसरा प्रकार आहे। या निर्देशांकाची माहिती अभ्यासण्यासाठी आपल्याला मूल्य निर्देशांकाचं सूत्र माहिती असलं पाहिजे। सूत्र आहे P01 बरोबर समेशन ऑफ P1 Q1। याचा अर्थ आहे P1 गुणिले Q1 यांच्या गुणाकाराची बेरीज भागिले समेशन ऑफ P0 Q0 याचा अर्थ आहे P0 Q0 यांच्या गुणाकाराची बेरीज गुणिले 100। आता तुमच्या लक्षात येणार नाही, हे आपल्याला या घटकावरून विचारात घ्यावं लागेल। इथं सांगितलं आपल्याला P1 आणि Q1 यांच्या गुणाकाराची बेरीज। याचा अर्थ काय आहे? चालू वर्षातील वस्तूंची नग संख्या व किंमत यांच्या गुणाकाराची बेरीज करायची। किंमत यांच्या गुणाकाराची बेरीज करायची आहे। ह्या दोघांचा गुणाकार आहे। आता हा गुणाकार का विचारात घ्यायचा आहे? तर चालू वर्षातील आपण आता किमतीनुसार नाही काढत आहे हा निर्देशांक, संख्येनुसार देखील काढत नाहीये। किमतीनुसार काढला त्यावेळेस किंमत विचारात घेतली होती, किमतींची बेरीज। संख्यात्मक निर्देशांकात नगसंख्येची बेरीज विचारात घेतली आपण, पण आता मूल्य विचारात घेतोय, म्हणजे किंमत विचारात घेतोय। त्याचं एकूण आलेलं आपण दिलेले पैसे जे आहेत ते मूल्य म्हणूयात आपण। मग तुम्ही किती वस्तूंचे नग घेतले त्यानुसार किंमत बदलणार आहे। किंमत निर्देशांकात फक्त किमतीचा विचार होता, पण इथं एकूण त्या वस्तूवरती झालेला खर्च म्हणूयात आपण, कारण हा खर्च असा काढतो आपण, किती नग घेतले, एकाची किंमत किती होती, एकूण तुम्हाला किती मूल्य द्यावं लागलं। इथं मूल्य काढण्यासाठी तुम्हाला नग संख्या गुणिले किंमत विचारात घ्यावी लागते, म्हणून या दोघांचा गुणाकार करावा लागतो आणि त्यांचा गुणाकार करून ज्या बेरजा आलेल्या आहेत त्या बेरजेंचा या ठिकाणी समावेश केला जातो। अगदी तसंच P0 Q0 यांच्या गुणाकाराची बेरीज। आता हा P0 Q0 कुठला आहे? मूळ वर्षातल्या वस्तूंची नग संख्या आणि किंमत यांच्या गुणाकाराची बेरीज आहे। P1 Q1, 1 ही संख्या चालू वर्षासाठी वापरली जाते, 0 ही संख्या मूळ वर्षासाठी वापरली जाते। आता पाहूयात आपण एक उदाहरणाच्या आधारे हा निर्देशांक कसा काढायचा साध्या पद्धतीतील हा। चला तर मग साध्या पद्धतीमधील तिसरा प्रकार मूल्य निर्देशांक हा एक उदाहरणाच्या आधारे आपण काढून पाहूयात, म्हणजे आपल्याला मूल्य निर्देशांक लक्षात येणार आहे। हा निर्देशांक काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी दिल्या जातात। मूळ वर्षामधली P0 ही किंमत मूळ वर्षासाठी वापरली जाणारी प्राइस आहे, किंमत आहे, आणि Q म्हणजे क्वांटिटी आहे, नग संख्या आहे। किंमत किती होते आणि तुम्ही नग किती खरेदी केलेत, असं याचं दोन घटक दिले जातात। एका वस्तूची तुम्ही किती किंमत आहे आणि किती वस्तू त्याच्या खरेदी केल्यात, अशा पद्धतीची माहिती आहे। आणि चालू वर्षात त्या वस्तूची किती नग घेतले आणि किंमत किती होती, अशा पद्धतीची माहिती दिली जाते। ह्या माहितीवरून आपल्याला निर्देशांक काढायचा। हा निर्देशांक काढताना नेहमीप्रमाणे आपल्याला एकूणसाठी इथे एक कॉलम तयार करावा लागेल आणि ह्या दोघांचा गुणाकार करावा लागतो आपल्याला। ह्या दोघांचा गुणाकार करून पुढे लिहावं लागतं, म्हणून आपण काय करूयात, हे एकूण काढण्यासाठी इथं एक रेष मारून अशा पद्धतीचा एक एक कॉलम वाढून तुम्हाला हा टेबल नवीन तयार करावा लागेल, ज्याच्यामध्ये आपण P1, P0 आणि Q0 ह्या दोघांचा गुणाकार करून इथं घेऊयात। ओके, मग आता ह्या दोघांचा गुणाकार करून इथं लिहूयात। 4 गुणिले 5 4 पंचे 20, 10 गुणिले 3 10 त्रिक 30, 5 गुणिले 2 15 गुणिले 2 आहे 15 दुने 30, आणि 20 गुणिले 1 20 1 20। अशा पद्धतीने गुणाकार करून घ्यायचा आणि मग ह्या P0 Q0 ह्या संख्या मिळालेल्या आहेत यांची बेरीज करायची। आपल्याला सूत्रात त्या लागणार आहेत, समेशन ऑफ P0 Q0 याची बेरीज करा, 100 येते, 100 येते। अगदी तसंच P1 Q1 यांचा गुणाकार देखील करावा लागेल, म्हणून आपण या ठिकाणी एक रेष मारून घेऊयात आणि ह्या दोघांचा गुणाकारासाठी एक कॉलम तयार करूयात। इथं P1 Q1 लिहून टाकू आणि या दोघांचा गुणाकार करून पुढे घेऊयात। हे चालू वर्षातल्या किंमत आणि किती वस्तू घेतल्यात यांचा गुणाकार आहे, म्हणजे तुमच्या झालेला खर्च इथं कळतोय। 20 रुपये किमतीच्या 10 वस्तू घेतल्या 200 रुपये खर्च होतोय। 30 रुपये किमतीच्या 8 वस्तू घेतल्या 240, 40 रुपये किमतीच्या 6 वस्तू घेतल्या 240, 50 रुपये किमतीच्या 4 वस्तू घेतल्या 200 रुपये। असे तुमचे एकूण खर्च किती झाले ते या ठिकाणी विचारात घेतले जाते। हा विशिष्ट वस्तूंवर मूळ वर्षात झालेला खर्च होता आणि त्याच वस्तूंवर चालू वर्षात किती खर्च होत आहे हे या ठिकाणी काढलं जातं आणि त्या आधारे ह्या एकूण मूल्याचा विचार करून हा मूल्य निर्देशांक तयार होतो। हे मूल्य कसं काढायचं आता आपल्या लक्षात आलं असेल।
याच्या आधीचे जे दोन निर्देशांक काढले होते ते आपण फक्त एकदा किमतीवरून काढला, एकदा नगसंख्येवरून काढला. पण आता मात्र किमतीचाही विचार नाही, नगसंख्येचाही विचार नाही, तर ह्या दोघांच्याही एकत्रित परिणाम म्हणजेच पैशाच्या स्वरूपातील एकूण झालेला खर्च विचारात घेऊन हा निर्देशांक निघतो. त्याला आपण मूल्य निर्देशांक म्हणते. तर आपल्याला सूत्र माहिती आहे, सूत्र आपण या ठिकाणी लिहून घेऊया पुन्हा एकदा आणि ह्या सूत्रामध्ये किंमत टाकूया. सेम सूत्र आहे, सूत्रामध्ये किंमत टाकूया. समेशन ऑफ P1 Q1 ह्या ठिकाणी काढले आपण 880 ह्या ठिकाणी घेतले आणि समेशन ऑफ P0 Q0 100 आहे. 100 या ठिकाणी आपण भागिले घेऊया गुणिले 100 ला 100 ह्या ठिकाणी भाग जाईल. 100 एक 100 हे दोन्ही कॅन्सल होतील आणि शिल्लक राहतील 880. 880 हा आपला निर्देशांक मिळालेला आहे, तो आहे मूल्य निर्देशांक. अशा पद्धतीने हे निर्देशांकाचा अंक आपल्याला मिळतो आणि हा निर्देशांक विचारात घेतला जातो. ठीक आहे मित्रांनो, यावरून आपल्याला मूल्य निर्देशांक ही संकल्पना समजली असेल असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.